साईबाबाजीतल्या छोट्याशा रोडवर ट्रॅफिक किती आहे. तिन्ही साईडने गाड्या आहेत, सगळं फुल होऊन जातं. छोटासा रोड आहे पण भयानक ट्रॅफिक जाम होतं. सकाळी शाळेची वेळ आहे ना, त्यामुळे सगळं जाम होऊन जातं. मॉर्निंग मंडळी, मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, कालचा ब्लॉग तुम्ही बघितलात, कसा वाटतंय ब्लॉग? छान वाटतंय की नाही? काल आपण गेलेलो आपल्या ठिकाणी, त्या एरियामध्येच खंडोबाचं दर्शन घेतलं, संध्याकाळी उपवास सोडला, मस्त दिवसभराची मजा एन्जॉय करा तुम्ही. मी तर प्रत्यक्षात एन्जॉय केलीच. आणि जर तुम्हाला जमलं तर तिथे जाऊन या कधीतरी. जर लांबचे असाल तर नाही, कदाचित नाही येणार तुम्ही, पण निदान आपल्या विभागातलेच कोण असाल तर तिथे नक्की जाऊन या. खूप चांगलं तीर्थक्षेत्र आहे ते. तर चला, तुर्तास आता आधी नाश्ता करून घेतो. तर या मंडळी, इथे बघा मस्त की पावट्याची भाजी आहे, रात्रीचीच आहे आपली, आणि सोयाबीनची भाजी आहे, मस्त की आळू वडी आहे, चपात्या आहेत. तर चला या, मस्त की नाश्ता करू आणि नंतर बोलू. मंडळी, आता जेवायला बसले. समीक्षा जरा बाहेर गेली होती आणि बघा तिने तेव्हा गुलाबजामुनचा डब्बा आणला. त्या दिवशी आणले ते खूप जरा आवडले, आज परत आणलेत तिने. छान बघ, या जेवायला. मंडळी, आता मी एक अनबॉक्सिंग करतोय. मला गिफ्ट आले माझ्या वर्क ॲनिव्हर्सरीचं. मला 19 वर्ष कंप्लीट झाली आमच्या ऑफिसमध्ये. तर त्यानिमित्त हे ऑफिसकडनं आपल्याला गिफ्ट येत असतं. गेल्या वर्षी पण तुम्ही पाहिलं असेल, असंच गिफ्ट आलं होतं. आणि आता समीक्षा अनबॉक्सिंग करते. मला माहिती आहे ह्याच्या आतमध्ये काय असणार आहे, पण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बघू. गिफ्ट हे गिफ्ट असतं मंडळी. बँगलोर. अरे वा 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 वा, कर्नाटका, बँगलोर, कर्नाटक. अच्छा, तिकडचं ते असं. चल, खोल लोक अरे तो आवाज जरा कमी कर ना, ह्याच्यामध्ये येतोय ना ते बाळा. चालू आहे व्हिडिओ. 2 बॉक्स आलेले आहेत. एवढी चांगली पॅकिंग आहे. चार लाडू, दरवर्षीप्रमाणे 4 लाडू. फोटो काढतो. हे बघा, गिफ्ट आलंय फायनली मंडळी. आता ह्याच्या आतमध्ये काय असणार आहे बघू. हे बघा, हा हिरवा लाडू, हा थोडासा लाईट लाडू, हा चॉकलेट लाडू, हा पांढरा लाडू. दाखव. तनू, आवाज बंद कर 2 मिनिटासाठी. ओय तनू, म्हणजे लाडू आलेले आहेत आपल्याला. चला, माझी वर्क ॲनिव्हर्सरी पण सेलिब्रेट झाली. चला, थँक्यू आयरिस. काजू बदामचे लाडू या लाडूबद्दल. पण या मंडळी आता इथे जेवायला डायरेक्ट संध्याकाळी जेवायला बसला. आज काय जास्त मेनू नाही आपल्याकडे मंडळी. आज आपल्याकडे आहे खिचडी भात, पिवळा खिचडी भात. कारण थोडीशी
थोडंसं पोटामध्ये हालचाल आहे, त्याच्यामुळे पिवळा समीक्षाने खूप मेहनतीने अक्षरशः खूप मेहनतीने बिचारीने पिवळा खिचडी भात बनवला आहे अथक परिश्रमातून. थँक्यू थँक्यू. 5 लाख रुपये लागले खिचडी बनवायला. अरे काय बोलत, नाही 5 लाख नाही, पण तिचा मौल्यवान वेळ वाया गेला खरंच. पण धन्यवाद समीक्षा. तर मंडळी आता बसलोय, झालं आत्ताचं काम आवरून झालंय, पण आज थोडीशी तब्येत डाऊन असल्यामुळे ना मंडळी काय सांगू, थोडासा विकनेस पण आहे होता. काम नॉर्मल करतो तुम्ही, पण तुम्हाला माहितीच असेल जेव्हा पोट जेव्हा आपली साथ सोडतं तेव्हा किती हालत होते. तर तशी तेवढी काय हालत झाली नाही, पण झाली थोडीफार हालत झाली. एक मंडळी चला आता जरा झोपतो दिवसभर. नाही तब्येत तशी एकदम अशी काही डाऊन नव्हती, थोडीशी डाऊन होती. हां, आणि आज झालं दिवसभर, आज कुठे बाहेर पण नाही गेलो मी, घरातच आहे. तर चला मंडळी, अशा प्रकारे आपला व्हिडिओ तर इथे थांबवतो आहे. आज तुम्ही बघितलं आपली वर्क ॲनिव्हर्सरी निमित्त आमच्या ऑफिसने मला गिफ्ट पाठवलं, मस्त वाटलं, छान वाटलं. जवळजवळ 19 वर्ष कंप्लीट झाली. 2005ला मी लागलो होतो, 1 सप्टेंबर 2005ला मी जॉईन झालो होतो. त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे पूर्ण माहिती, कधी लागलो होतो, कशी स्टोरी होती, ते सगळं सांगितलं आहे. तो व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही, डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो मी तुम्हाला. आणि छान वाटलं आज जरा दिवसभरात. रसगुल्ले खाल्ले, गुलाबजामुन खाल्ले आणि छान वाटलं. तर चला मंडळी, आता भेटतो उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.